नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता 8वी यासाठी जी मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत। त्यातील घटक, त्या घटकांवरती आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूयात। प्रश्न क्रमांक 10 बघा, x वर्ग अधिक 3x वर्ग y घन अधिक 4 या बहुपदीची कोटी किती? आता आपल्याला ती कोटी काढण्यासाठी जे चलांचे घातांक आहेत त्यांची काय करावी लागणार आहे, बेरीज करावी लागणार आहे। आणि त्यातला जो सर्वाधिक मोठा बेरीज येईल ती काय असणार आहे, त्या बहुपदीची कोटी। त्याप्रमाणे 3x वर्ग y घन, मग वर्ग आणि घन यांची बेरीज 5 येते, म्हणजे ती काय आहे, सगळ्यात मोठी कोटी आहे 5। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 11 बघा, x वर्ग वजा 10x अधिक 21 या बहुपदीची अवयव खालीलपैकी कोणते? आपण पर्याय क्रमांक 4 आहे, आपण उदाहरण इथे सोडवलेलं आहे। क्रमांक 12 बघा, x वर्ग वजा 3x चा 5 अधिक 7 या बहुपदीची कोटी खालीलपैकी कोणती? सर्वात मोठा जो घातांक असतो ती काय असते, त्या बहुपदीची कोटी असते, म्हणजे 5 हा इथे आपल्याला सर्वात मोठा घातांक दिसतोय। पर्याय क्रमांक 3। क्रमांक 13 बघा, 5x चा वर्ग वजा 25x या बहुपदीचे अवयव कोणते? पर्याय क्रमांक 2 5x कंसात x वजा 5। क्रमांक 14 बघा, x चा 5 वजा 3 ही बहुपदी सहगुणक रूपात खालीलपैकी कशा प्रकारे लिहितात? तर बघा, तुम्हाला उदाहरण सोडून दाखवलेलं आहे। आता x चा 5 म्हणजे x म्हणजे इथे काय, त्याचा सहगुणक असणार आहे 1 असणार आहे, इथे सहगुणक दिलेला नाही, म्हणजेच तिथे तो सहगुणक किती असणार आहे, 1 असणार आहे। मग एकावरती 1 आणि त्याच्यावरती 4 शून्य, म्हणजे ती किती, x चा 5 म्हणजे 5 वेळा ते आलं पाहिजे। म्हणजे पहिला घात जो आहे तो 0, दुसरा घात 0, तिसरा घात 0, चौथा घात 0 आणि 5वा घात काय आहे, 1 आहे, म्हणजे 1x चा 5 असं, आणि वजा 3x चा 0 अशाप्रमाणे आपण ते उदाहरण सोडवलेलं आहे। त्याचा पर्याय क्रमांक येतो 3। क्रमांक 15 बघा, 2 0 0 वजा 5 ही सहगुणक रूपातील बहुपदी सहगुणक रूपात खालील प्रकारे कशा प्रकारे लिहितात? तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे। जसं आपण 14 क्रमांकाचा प्रश्न सोडवला तसाच हा आहे।